नमस्कार, मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शहा. माझ्या ज्या इक्विटी लिटरसी मिशन म्हणजे ELM या सदराखाली मी आतापर्यंत 7, 8, 9, 10 छोटेखानी व्हिडिओ पाठवलेले आहेत. ह्याचा मूळ माझा उद्देश असा आहे की बहुसंख्य गुंतवणूकदार जे समभाग गुंतवणूकदार आहेत, जे आता मध्ये मार्केट वर गेल्यावर या मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडून अनेक चुका होतात. चुकाची किंमत त्यांनाच भोगावी लागते आणि या प्रत्येकाचं काय म्हणणं असतं, आम्हाला आईवडिलांनी कधीच हे शिकवलेलं नाहीये. आणि मग ते अशा चुका झाल्या की परत त्या इक्विटी गुंतवणूक किंवा समभाग गुंतवणुकीतून बाहेर पडतात आणि पुन्हा ते 5%, 10%, 12%, 15% म्हणजे कमी परतावा मिळणाऱ्या गुंतवणुकीतून गुंतवणूक करतात आणि ते पुन्हा चक्रव्यूहामध्ये अडकतात. खर्च वाढतोय, महागाई वाढते, उत्पन्न कमी आहे, इतर उत्पन्न नाहीये, निवृत्तीनंतर 6%, 10% काय होणार आहे. तर त्याच्यासाठी हे सगळी माझी धडपड आहे. आजच्या विषयाला वळण्याआधी माझा जो प्रयत्न करतोय, साक्षरता म्हणजे समभाग गुंतवणुकीतील साक्षरता वाढवण्याचा, हे जर हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर कृपया हा इतरांपर्यंतही पोचवा. कारण बाकी लोक सुद्धा जर त्यांना चांगला परतावा मिळाला तर ते त्यांचं सुद्धा उत्पन्नात वाढ होईल आणि भारतातील दरडोई उत्पन्न वाढेल. आपल्यामुळे दुसरा एखाद्याचं भलं झालं तर आपल्यालाच देव पुण्य देणार आहे त्याचं. म्हणजे दुसऱ्याला उत्पन्न वाढू न देणं हे चुकीचं आहे. त्यांनाही माझे हे व्हिडिओ शेअर करा, तुम्ही हे व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा विषय आहे IPO म्हणजे जे समभाग पहिल्यांदाच समभाग मंडईत म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये येतात तेव्हा ते इनिशियल पब्लिक ऑफर आणतात. त्याच्यात अनेक जणांच्या किती चुका होतात ते मी तुम्हाला सांगतो. पहिली म्हणजे आता माझ्यासमोर पहिली चूक जी लोकांनी केली ती LICच्या IPO मध्ये. हे असे लोक अक्षरशः वेड्यासारखे धावले त्या IPO पैसे भरायला. आता मी तुम्हाला सांगतो, तो IPO आला होता LICचा 17 मे 2022. तेव्हा 925 रुपयाला आला होता तो IPO. नाही, आजची प्राइस 925 आहे. तो IPO आलेला 949 रुपये. आजची प्राइस 925 आहे. म्हणजे तो आल्यापासून त्याने तुम्हाला फक्त 10 म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षात फक्त 10% परतावा दिलेला आहे. आणि गंमत म्हणजे तो लिस्ट झाल्यावर अनेक दिवस तो 600, 700, 550 असाच होता. हे माझ्या मनाला कधीच पटत नाही. मी गुंतवणूक करतो ती जास्तीत जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI मिळवण्यासाठी. आता ह्या LICचं काय केलेलं त्यांनी, ज्याला इंग्रजीमध्ये भरपूर हाईप केलेला IPO, त्याच्यामुळे लोकांनी उड्या मारल्या आणि लोक अक्षरशः खूप फसलेत त्याच्यात. आणि मी आणि आमचा ज्याला इंग्रजीत कोर ग्रुप म्हणतात, आम्ही सुदैवाने IPO संपायच्या 1-2 दिवस आधी एकमेकांना संपर्क केला. आमच्या सगळ्या कोर ग्रुपवाल्यांचं एकच मत ठरलं, आपण नाही IPO मध्ये पैसे भरायचे. आम्ही नाही भरले. आता तुम्ही म्हणाल अरे 10% तरी दिले 4 वर्षात. हो, 10% 4 वर्षात याला काय अर्थ आहे का? पण आम्ही ते सगळं वाचलो ना, आमचं ते नुकसान होऊ घातलेलं वाचलं. आम्ही तो पैसा दुसरीकडे वापरला आणि चांगलं उत्पन्न मिळालं, चांगला परतावा मिळाला. दुसरा IPO 190 म्हणजे ONE 197 कम्युनिकेशन म्हणजे पेटीएमनी तर बापरे अक्षरशः लुटलं. हे सगळे माझे व्ह्यू आहेत. त्यांनी IPO आणलेला 2150 ला, 18/11/2021 आणि आत्ता त्याची मार्केट प्राइस आहे 989 आणि त्याने गेल्या IPO आणल्यापासून
वजा 37.38% उत्पन्न दिलंय. त्याने IPO आणल्यापासून 1 का 2च दिवस तो शेअर वाढला का 3 का 4 दिवस माहीत नाही मला, फार कमी वेळ तो वाढला आणि तो नंतर खाली 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 जात गेलेला आहे. आत्ताशी कुठे वर आलाय, पण आता त्याची किंमत 989 कुठेही जवळ नाही आहे IPOच्या प्राइसच्या. आम्ही नाही भरला. मला एक ग्रस्तानी तर काय सांगितलं, तो चिडलेला, कारण मी समभाग गुंतवणुकीबद्दल लोकांना प्रोत्साहित करत होतो. तो म्हणे क्या शाह, मेरे भाई ने IPO भरा, पेटीएम बहुत लॉस हो गया, उसने तो लोगों से पैसा लिया था कर्जे से. हे कोणी सांगितलेलं? सर्वप्रथम लक्षात ठेवा, कर्ज काढून कधी इक्विटी गुंतवणूक करू नये. आता आम्ही कधीच कोणाला सांगितलं नव्हतं हे असले IPO घ्या. आता पुढचं बजाज हाऊसिंग. बजाज हाऊसिंग मी पण अप्लाय केलेलं, मला नाही मिळालं, पण मी हावराटासारखं तो लिस्ट झाल्यावर घ्यायला गेलो नाही. अनेक जण ज्यांना मिळालं नाही ना, त्यांनी 180, तो काहीतरी हायेस्ट गेला होता 181ला. त्यांनी IPO आणला होता 16 सप्टेंबर 2024, 70 रुपयाला दिला होता. अतिशय चांगला होता IPO. पण ज्यांना IPO नाही लागला ते रांग लावून, जसं काय BSEला रांग लावून IPO लिस्ट झाल्याच्या दिवशी आम्हाला पाहिजे, 181ला तो गेला होता. लोकांनी घेतलेत, कोणी सांगितलेलं घ्यायला? हा एवढा भाव तो नव्हताच त्याच्या फंडामेंटल प्रमाणे. आज तो 121 आलाय आणि म्हणे मी दाखवतो तुम्हाला ते किती दिलेत त्याने. लिस्ट झाल्यापासून वजा 26.77%. याला काय अर्थ आहे? म्हणजे किती चुकीची गुंतवणूक. IPO चांगलाच होता, पण नंतर ज्यांनी उड्या मारल्या असे अनेक 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 विद्वान आहेत ज्यांनी नंतर उड्या मारून 180, 181, 160, 170, 150ला घेतलेत. अनेक विद्वान आहेत. चौथा टाटा टेक्नॉलॉजी. त्यांनी IPO आणलेला 500 रुपयाला, अतिशय चांगला होता. 30 नोव्हेंबरला लिस्टिंग झालं. लिस्टिंग झाल्या तो 1242ला वर गेलेला 500चा. तिथे पण अनेक विद्वान लोकांनी 1242 किंवा त्याच्या जवळपास म्हणजे 1100ला घेतलेत, कारण त्यांना मिळाला नाही म्हणून. अरे त्या वस्तूची तेवढी किंमत नाही तर तुम्ही देता का? आणि आता रडतायत. काल परत त्याचा रिझल्ट Q1 फायनान्शियल इयर 26 माझ्या मनाप्रमाणे नाही आलाय. तर आज त्याची किंमत मला नाही माहित कितीनी खाली आली आहे, पण ही कालची किंमत आहे बहुतेक 714 रुपये. आणि त्याने लिस्ट झाल्यापासून वजा 41.51% तोटा दिलेला आहे. ह्या चुका कोणीही लक्षात घेत नाही. अरे बजाज नाव आहे म्हणून तुम्ही लिस्ट झाल्यावर कशाला घेता? पेटीएम 2150ला लोकांनी घेतलंय IPO मध्ये, हा सगळ्यांना लागला. म्हणजे हे अगदी चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. आता HDBचा जो आता आला होता HDFC, तो पण अनेकांना लागला. चांगलाच आहे तो, पण तिथे मी काय म्हणत नाहीये. पण हे सगळी उदाहरणं बघितल्यावर ना, अशा छोट्या छोट्या चुका कृपया करू नका. इक्विटी इन्व्हेस्टमेंटला नावं ठेवू नका. समभाग गुंतवणुकीला नावं ठेवू नका. जेव्हा तुम्ही एक बोट समोरच्याकडे दाखवता ना, तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे असतात. तुम्ही काही अभ्यास केला होता का? हे फार महत्वाचं आहे. हे अशा लोकांचं काय म्हणणार, अंगठाबाद लोकांना समभाग गुंतवणुकीतील शिकवण्याचा हा माझा केविलवाणा प्रयत्न आहे. कृपया माझ्या केविलवाण्या प्रयत्नाचा काहीतरी उपयोग करून घ्या. लोकांपर्यंत हे पोचवा, ही अतिशय विनम्र विनंती आहे. नाहीतर उगीच समभाग गुंतवणुकीला नावं ठेवू नका. तुमच्या चुकीमुळे समभाग गुंतवणुकीला नावं ठेवू नका. उलट चांगली समभाग गुंतवणूक करून तुम्हाला रान मोकळे, हवा तेवढा म्हणजे अगदी 1000 पटीनी वगैरे नाही, पण 30%, 40%, वर्षाला 50%. आता 24 सप्टेंबर 2024 पासून मार्केट खाली आहे,
पण मी शोधून काढलेले फंडामेंटली असे कमीत कमी 15 शेअर्स आहेत ज्याच्यात 30 ते 120% नफा झालेला आहे. हे माझ्याकडे उदाहरणं आहेत. ही मी चळवळ एवढं धडपड माझा वेगळा व्यवसाय करून सुद्धा रात्री अपरात्री अभ्यास करतोय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. उठा, शहाणे व्हा, कोणी करणार नाही. आणि हे आई वडिलांनी नाही शिकवलं हे म्हणणं बंद करा, स्वतः शिका. स्वतःच्या मुलांना हे म्हणू देऊ नका की आमच्या आई वडिलांनी आम्हाला काहीच शिकवलं नाही. धन्यवाद.